तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत बरोबर. आणि आत्ता मी उठल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा उद्या शनिवार आहे आणि शनिवारी आपल्याला सुट्टी आहे. त्यानंतर मी प्लॅन केला की आपल्याला आपल्याला बाबा एक महिना पण झाला आहे, त्यामुळे मी आता म्हटलो गडिंगलाजला आपण जाऊया. गडिंगला म्हणजे आपल्या गावी जाऊया. तर लिटरली मी सगळं सामान एकत्र केले. आता हे सगळं बॅगेत भरायचं आहे. आत्ता हा जो ब्लॉग असणार आहे तो गावी गेल्यानंतर पण असणार, त्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर संडेला मी फिरायला जाणार आहे. असे आपले 2 व्लॉग कंटिन्यू होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की सगळं मी गावचं व्हिडिओ त्यामध्ये ॲड करणार आहे. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक पण करा. म्हणजे 2 ते 10 माझं आज ऑफिस वर्किंग असणार आहे आणि 10 नंतर मी डायरेक्ट आज वाकडवरून 12ची गाडी बुक केली. म्हणजे आज संध्याकाळी मला दर्शन सोडा येईल. तिथून पुढे मग माझा प्रवास असेल. दुपारचे 1 वाजले होते आणि मला जेवायला देत होतं मेसमध्ये. मग मस्तपैकी असं भाकरीचे ताट मागवलं. जेवण झाल्यानंतर मग मी निघालो परत मग ऑफिसला जाण्यासाठी. म्हणजे आता जर लक्षात आलं की आपल्या गाडीला पेट्रोल संपलं आहे. मग पेट्रोल पंपावर गेलो. गाडीमध्ये 200 रुपयाचं पेट्रोल टाकलो आणि मग तिथून थेट परत कंपनीला निघालो. कंपनीजवळ आल्यानंतर गाडी इथे पार्क केलो शेवटला एकदम. संध्याकाळी 11 वाजता मी आणि दर्शन मग आईस्क्रीम खायला गेलो. आणि हा आहे दर्शन. हा माझ्यासोबत कायम फिरायला असतो दर शनिवारी रविवारी. सकाळी 6 वाजता उत्तरच्या थोड्या अलीकडे पोहोचलो. हे आहे उत्तूर गाव. तिथे एक छोटासा शॉट घेतला मी. त्यानंतर पोहोचलो मी गडिंगजवळच्या MR कॉलेजजवळ. आणि हे आहे गडिंगमधील मेन रोड. हे आहे आपल्या गडिंगमधली नगरपालिका. घरामध्ये पोचल्यानंतर अशी इडलीची तयारी चालू होती. आणि ह्या मूर्ती हाताने बनवलेल्या आहेत माझ्या भावाने. मातीपासून बनवलेल्या आहेत. कुणाला जर हवे असेल तर मला इंस्टावर DM करा. मग मस्तपैकी खारी आणि चहा प्यायलो. त्यानंतर कंटाळा आला होता. मग लगेच गाडी काढलो आणि सकाळी 10 वाजता नदीवर पोचलो. नदी हे माझे शांत हवेचं ठिकाण आहे. तिथे कायम जाऊन बसतो. आणि हे आहे विराटची शाळा. सकाळी 11 वाजले इथून विराटला आणायला गेलो होतो. तिथून विराटला घेतलं मग मस्तपैकी बाजारात गेलो फिरायला. बाजारात काय खायला, काय खायचं, काय खायचं, काय पण. मग मला तू बघितलास, मग हात कराल, तू हात कराल तास. होय काय. चल बस बस की. बाजारामध्ये गेल्यानंतर तिथे जोरानं पाऊस पडत होता. विराटला घरी सोडलो. मग तिथून परत बाजारामध्ये फिरायला गेलो. हे आहे आपले मारुती मंदिराचा रोड. हा आहे आपला मेन रोड.
इथे आल्यानंतर मला आठवलं शिवशक्ती आईस्क्रीम. परत मग नगरपालिकेजवळ शिवशक्तीजवळ आईस्क्रीम खायला गेलो. कोई छोटा सा है कि अपने हुस्न की वाहवाही में वो ज्यादा ही मगरूर थे. इकडे बघूया और कोण आहे ह्यो? संध्याकाळी 7 वाजता मग फॅमिलीसोबत मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो. व्हिडिओ इथं संपवतो मित्रांनो. पार्ट 2 उद्या अपलोड होईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करा आणि एक कमेंट पण चांगली करा. धन्यवाद.